बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेनं अखेर नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केला आणि राज्यभरातनं भाजपवरती जोरदार टीका करण्यात आली। बदलापूरमधील बहुचर्चित अक्षय शिंदे प्रकरणातील शाळा व्यवस्थापनातल्या काही सदस्यांना सहआरोपी करण्यात आलं होतं, त्यात या तुषार आपटेचा समावेश आहे। तुषार आपटेने पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यामुळे भाजपने स्वीकृत नगरसेवक केल्याचा दावा भाजपने केला होता। मात्र राज्यभरातनं टीकेची झूड उठल्यानंतर अखेर तुषार आपटेनं नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। भाजप सध्या केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेत आहे, मात्र राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं केलेल्या अभद्र युतीमुळे विरोधकांकडून टीका करण्यात येते। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपने काँग्रेससोबत युती केली होती, तर अकोट नगर परिषदेत एमआयएम सोबत युती केली होती। तर आता बदलापूर इथल्या शाळेतील बालिकांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला भाजपनं चक्क स्वीकृत नगरसेवक केलंय। त्यावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारने आपटेला लैंगिक अत्याचाराचं बक्षीस म्हणून स्वीकृत नगरसेवक केलं का, असा सवाल उपस्थित केलाय। जे आपटे नावाचे ग्रस्त आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलं आहे का? लज्जास्पद प्रकार आहे। राज्याच्या प्रतिमेला काळिमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करत आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही असे व्यभिचार घडवताय। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन तुम्ही त्यांचे अब्रू विकत घेताय। दरम्यान आपटेला नगरसेवक करणं म्हणजे लोकांच्या भावनेचा अनादर आहे। पक्षाने सर्व पार्श्वभूमी पाहूनच पद द्यायला हवीत, अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे। अत्यंत किळसवाणं, ज्याने छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले, त्यातला जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही। ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे होती। अशा पद्धतीने राजकारण करणं हे गैर आहे। लोकांच्या भावनाचा तो अनादर आहे आणि लोक त्याच्यामुळे संतापतील जरूर। म्हणून असे निर्णय घेताना पक्षांनी हे सगळ्या लोकांची पार्श्वभूमी ही पाहिली पाहिजे होती। दरम्यान तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपदी घेतल्याप्रकरणी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी दोघांनी माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन असं म्हणत बोलणं टाळलंय। स्थानिक लेवलला मला बघायला लागेल प्रत्येक गोष्टीची माहिती, काल मी प्रवासामध्येच आहे, त्यामुळे मी माहिती घेईन आणि त्याची चर्चा करेन। नाही, मी याची माहिती घेईन। मुंबईपुरतं मी तुम्हाला बोलू शकतो, मी याची माहिती घेऊन सांगेन। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत। 17 जानेवारीला बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्रात आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी दोघंही उपस्थित राहतील। राज्यपालांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे। 17 ते 24 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आलंय। या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि रोहित पवार उपस्थित राहतील। शेती क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसंच विविध नव्या तंत्रज्ञानाचं दर्शन या प्रदर्शनात घडणार आहे। स्वतः ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आहेत। खरं तर कृषी प्रदर्शन आहे, चर्चा आहे की शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावरती येणार प्रदर्शनाच्या निमित्तानं। कशा पद्धतीने प्रदर्शन असेल? तुम्ही जे बोलताय ते एकत्र येणार, कायमच पूर्वीपासून चांगल्या कामासाठी सगळेच पवार एकत्र येतात। त्यांची जरी वैयक्तिक मतं वेगळी असतील किंवा राजकीय मतं जरी वेगळी झाली असतील, त्यामुळे तो प्रश्न नाही। चांगल्या कामाला ते सगळेच कायम एकत्र असतात। या प्रदर्शनाचं जे उद्घाटन आहे ते या स्टेटचे ऑनरेबल गव्हर्नर आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आहे। त्यांच्यासोबत या संस्थेचे अध्यक्ष पवारसाहेब आहेत, यानंतर अजितदादा आहेत, यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, त्यानंतर सुनेत्राताई पवार आहेत आणि आमदार रोहितदादा पवार आणि सर्व कृषी विद्यापीठांचे प्रमुख आणि अधिकारी। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, बारामती।
महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला असं एसआयटीच्या तपासात उघड झालंय. तत्कालीन माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी तसा दबाव आणला असं एसआयटीच्या तपासात समोर आलंय. नुकत्याच निवृत्त झालेल्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या 5 दिवस आधी गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अहवाल पाठवलाय. यात पांडे यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त सरदार पाटलांवरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 2016 मध्ये दाखल गुन्ह्याच्या फेर तपासाचे आदेश देत फडणवीस आणि शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न झाल्याचं एसआयटी तपासात म्हटलंय. दरम्यान तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. रश्मी शुक्ला वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या आहेत, त्यामुळे त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही असं राऊतांनी म्हटलंय. तर चर्चा भरकटवणं हा संजय राऊतांचा धंदा असल्याची प्रतिक्रिया शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. रश्मी शुक्ला या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचं अख्खं कुटुंब हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करतात आणि त्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अहवालावरती विश्वास ठेवता येणार नाही. तसं नसतं तर त्यांना एक्सटेन्शन दिलं नसतं ना, संघाच्या दबावामुळे दिलं ते. आता रश्मी शुक्लाने जो अहवाल दिलेला आहे त्यावर संजय राऊतने असं भाष्य करणं चुकीचं आहे. एक पदाधिकारी, मोठ्या पदावर असलेली पदाधिकारी दिलेला तो अहवाल, परंतु संजय राऊत त्याला RSSचा कार्यकर्ता म्हणेल, उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील, परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील. असे विधानं करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे. रश्मी शुक्लांनी खऱ्या गोष्टी अहवालात मांडल्या असतील अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान संजय पांडे कुणाच्या आदेशांवर काम करत होते हे समोर येण्यासाठी त्यांची नार्को टेस्ट घेण्याची मागणी मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केली आहे. जे खरं आहे ते मांडलं असेल. रश्मी शुक्लांनी शेवटी रेकॉर्डवर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो. मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील. त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी टिप्पणी केली असेल. माझी अशी मागणी राहील की संजय पांडे कुणाच्या इन्स्ट्रक्शनवरती, कुणाच्या आदेशावरती काम करत होता आणि त्या ठिकाणी संजय पांडेची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे. संजय पांडेची सुद्धा या ठिकाणी फॉरेन्सिक आणि या ठिकाणी ब्रेन मॅपिंग टेस्ट त्यांच्या केल्या गेल्या पाहिजेत. त्यांची नार्कोचा तपासणी संजय पांडेची केली गेली पाहिजे, जेणेकरून संजय पांडेच्या मागचा अदृश्य व्यक्ती कोण हे सुद्धा महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेच्या समोर येणं आवश्यक आहे. रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरनं भाजप महिला अध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलाय. ठाकरेंनी सत्तेच्या हव्यासापोटी पोलीस यंत्रणेला राजकीय गुलाम बनवलं असा आरोप वाघ यांनी केलाय. सत्तेची हाव आणि ठाकरेंचा निर्लज्ज डाव. सत्तेच्या हव्यासापोटी मामूंनी म्हणजेच उभाठांनी निर्लज्जपणे महाराष्ट्राची पोलीस यंत्रणाच राजकीय गुलाम बनवली. ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा निर्लज्ज असा डाव रचला गेला आणि त्यासाठी माजी पोलीस महासंचालकांवर थेट दबाव टाकण्यात आला. यांना विकास करायचा नाही आणि विकास करणाऱ्यांना संपवून टाकायचा हाच यांचा उद्देश आहे. पुढची बातमी बघूयात. काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद शहराचं नाव अधिकृत छत्रपती संभाजीनगर झालं होतं, तरी देखील लोकसभा आणि विधानसभा औरंगाबाद नावावरच लढल्या गेल्या. मात्र आता होत असलेली महापालिकेची निवडणूक छत्रपती संभाजीनगर या नावाने होतीये. दरम्यान प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष निवडणूक लढत असलेले सौदागर शबुद्दीन यांनी अर्जामध्ये शहराचं नाव औरंगाबाद असं लिहिलंय. नियमाने हा अर्ज बाद होणं गरजेचं होतं, मात्र तसं झालं नाही. हा अर्ज विहित धरण्यात आलाय. त्यांना चिन्हही मिळालंय आणि आता ते शहरात प्रचारही करतायत. मात्र शहराचं जुनं नाव अर्जात असूनही अर्ज बाद का झाला नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. एखाद्या अर्जामध्ये त्यांनी जर भरला असेल अशा पद्धतीचा, मला अशा पद्धतीच्या कुठे लेखी प्रकारची तक्रारी नाही आलेलं. जर लेखी प्रकारची तक्रार आले तर त्याचा रितसर चौकशी करू आणि चौकशी करून त्याचा कायदेशीर ओपिनियन घेऊन आपण पुढील निर्णय घेऊ. बरं, अधिकारी चूक असतील तर कारवाई होईल त्यांच्यावर. तर अधिकारी चूक असेल तर नक्कीच त्याच्यावर कार्यवाही होईल. जो MP का इलेक्शन हुआ वो औरंगाबाद के नाम से ही हुआ. जो आमदार का इलेक्शन हुआ, MLA का इलेक्शन हुआ, वो भी औरंगाबाद के नाम से ही हुआ. और जो पिछले दिनों हाई कोर्ट का जो डिसीजन रहा
कि औरंगाबाद महानगर पालिका के नाम से ही इलेक्शन होना चाहिए, इसलिए मैंने जो है औरंगाबाद महानगर पालिका के नाम से फॉर्म भरा हुआ। सर्व उमेदवारांनी अर्जावरती छत्रपती संभाजीनगर लिहिलंय. ज्याने औरंगाबाद लिहिलं त्याचा अर्ज बाद व्हायला हवा अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री अतुल सावेंनी या संदर्भात दिली आहे. तर आमच्यासाठी हे शहर औरंगाबाद होतं आणि औरंगाबादच राहील असं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सावेंना ठणकावून सांगितलंय. या शहराचं आपल्या नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे आणि सगळ्यांनी आपल्या उमेदवारी अर्जावर छत्रपती संभाजीनगर लिहिलेलं आहे आणि जर अशा कोणी उमेदवाराने त्याच्यावर औरंगाबाद दिला असेल तर त्याचा फॉर्म हा बाद व्हायला पाहिजे. पण जर ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावर पण नक्कीच कारवाई केली पाहिजे. आणि आज MIMला पण आम्ही छत्रपती संभाजीनगर लिहायला लावलं. सगळ्यांना आपल्या फॉर्मवर छत्रपती संभाजीनगर लिहिणं हे मॅन्डेटरी आहे. आमच्या फॉर्ममध्ये आम्ही औरंगाबाद लिहिले. अरे इम्तियाज जलील पहिलेही सांगितलेलं आहे, आता पुन्हा ऐका. अतुल सावे तुला सांगतो, आवर्जून सांगतो की या शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे. औरंगाबाद शहराच्या वादावरती आता शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाला ही बाब निदर्शनास आणून कारवाई करायला सांगेन असं वक्तव्य शिरसाट यांनी या संदर्भात केलंय. आमच्या फॉर्ममध्ये आम्ही औरंगाबाद लिहिले. अरे इम्तियाज जलील पहिलेही सांगितलेलं आहे, आता पुन्हा ऐका. अतुल सावे तुला सांगतो, आवर्जून सांगतो की या शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच. पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांना सत्तेतून बरखास्त करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना बरखास्त करावं असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच पोर्शे कार अपघात प्रकरणीही त्यांनी अजित पवारांवरती टीका केली आहे. एवढंच नाही तर पुणे महाराष्ट्राचं ड्रग्ज हब होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अजित पवारांनी पहिले उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, त्यांच्या पक्षाचा असणारा सरकारचा पाठिंबा त्यांनी विड्रॉल करावा आणि मग खुशाल त्यांनी आरोप करावेत. एका वेळेस सत्तेला ढेकण्यासारखं गोचिडासारखं चिटकून राहणं आणि दुसऱ्या बाजूला आरोप करणं, दादा हे वागणं बरं नवं. अहो देवेंद्रजी, तुम्ही एवढे लाचार का आहात? तुम्हाला महाभ्रष्टाचारी पक्ष म्हटल्यावरही तुम्ही त्यांना सत्तेत का ठेवता? देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं आणि त्यांचा जो असलेला पाठिंबा आहे तो त्यांनी नाकारावा. आता राजकारणाव्यतिरिक्त काही बातम्या बघूया. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर 2 मध्ये एका घरात फ्रीजचा स्फोट होऊन भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि अवघ्या अर्ध्या तासात आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र या आगीत घरात झोपेत असलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नंदुरबार पोलिसांनी पर्दाफाश केलाय. गाई म्हशींचं दूध वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत घातक आणि विषारी इंजेक्शनचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय आणि तब्बल 20 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय. ही इंजेक्शन जनावरांना दिल्यामुळे दुधाचं प्रमाण तात्पुरतं वाढतं. मात्र हेच दूध जेव्हा मानवी शरीरात जातं तेव्हा ते कर्करोगासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण ठरू शकतं. आज पोलिसांनी नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहेत त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे, इंजेक्शनची बॉटल्स आहे, ते हस्तगत करण्यात आले. 18 लाख रुपयांच्या किमतीच्या जे रसायन आहे त्यामध्ये बनवलेलं रसायन त्याचबरोबर रॉ मटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. कोल्हापुरामध्ये सासरच्या जाचाळा कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केली आहे. करवीर तालुक्यातील कांडगावमध्ये ही घटना घडली आहे. प्रतीक्षा तुषार कांबळे असं नवविवाहितेचं नाव असून तिने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. सासरच्यांकडनं शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप विवाहितेच्या नातेवाईकांनी केलाय. दरम्यान आत्महत्या प्रकरणी पती तुषार कांबळे आणि सासरे सारंग कांबळे यांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 6 वर्षापूर्वी तिचा प्रेम विवाह झाला तुषारवरून कांडगाव याच्याबरोबर.
आणि ते दारू पिऊन नंतर दारू प्यायला लागला आणि तिचा वारंवार छळ करायला लागला आणि मानसिक छळ करायला लागला. ती मला येऊन सांगायचं पण सांगत होते, पण आम्ही वारंवार त्याला हे करून समजावून सांगायचं तर ते ऐकत नव्हता आणि माझ्या बाळाचा त्यानंच घात केला असं मला सगळ्यांनी हे आहे. यवतमाळमधल्या मुरली बंधारा परिसरात पोत्यात कुजलेल्या अवस्थेमध्ये युवकाचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही नागरिक या परिसरातून जात असताना येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांनी बंधाऱ्यामध्ये पाहिलेलं असताना नागरिकांना घट्ट बांधलेल्या पोत्यात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. पिटरगाव पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. साधारणतः आठवड्याभरापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी हा मृतदेह पाण्यात फेकल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केलाय. वृक्षतोडीवरनं नाशिकमधलं वातावरण पुन्हा एकदा तापलंय. जिल्ह्यातलं एकही झाड सुनावणी होईपर्यंत तोडू नका असे हरित लवादाचे आदेश असे आहेत, परंतु तरीही तिडकी कॉलनी परिसरामध्ये 30 ते 35 झाडं तोडण्यात आली आहेत. आगामी कुंभमेळा प्राधिकरणाचा नियोजित असलेला नंदनी नदीवर पूल बांधण्यासाठी या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. तसंच हस्तक्षेप केल्यानंतर पुढील 2 दिवसांसाठी वृक्षतोड थांबवण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुळे न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन झाल्याचा आरोप वृक्षप्रेमी करतात. वर्ध्यामध्ये सर्कस ग्राउंड इथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पारायण सोहळ्यानिमित्त वर्धा शहरामध्ये गजानन महाराज पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहराच्या मुख्य रस्त्यावरनं निघालेल्या ग्रंथदिंडी, पालखी, पताका, भजनी मंडळ, टाळ मृदुंगाच्या गजरात वातावरण पूर्णतः प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं. बीडमधल्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा मोठ्या उत्साहात सांगता समारंभ झाला. यावेळी लाखो भाविक उपस्थित होते. सुमारे 1000 क्विंटल बुंदी आणि चिवडा 5 ट्रॅक्टर्समधनं भाविकांना वाटण्यात आला. या भव्य पंक्तीची ड्रोन दृश्य शरद गर्जे यांनी टिपली आहेत. मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उपस्थिती लावली होती. अयोध्येतल्या राम मंदिर परिसरामध्ये नमाज पठण करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार संशयित राम मंदिराबाहेरील एक्झिट गेटवरती नमाज पठण करत होता. या युवकाच्या विरोधात नागरिकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि संबंधिताला ताब्यात घेतलं. त्यानंतर आपण काश्मीरी असल्याचा त्याने दावा केलाय. इराणमध्ये सध्या सरकारविरोधी प्रचंड विरोध पाहायला मिळतोय. इराणी नागरिक खामेनी सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेत. 28 डिसेंबरपासून सुरू असलेल्या सरकारविरोधातील हिंसक आंदोलनाचा आता उद्रेक झालाय. सरकारनं शहरांमध्ये तैनात केलेले गार्ड आणि आंदोलकांमध्ये संघर्ष उफाळून आलाय. राजधानी तेहरानमध्ये आंदोलक तरुणांनी लावलेल्या आगीमध्ये सरकारी कार्यालय खाक झाली. आतापर्यंत या संघर्षामध्ये 60 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. या सगळ्या परिस्थितीमुळे इराणनं आपलं हवाई क्षेत्र बंद करून इंटरनेट सेवाही बंद केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता खामेनी देश सोडून पळून जातील असं म्हटलं. मुंबई महापालिकेसाठी भाजप नेत्यांकडनं जोरदार प्रचार सुरू आहे. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री नितेश राणेंची तोफ धडाडणार आहे. मंत्री नितेश राणे उद्या वरळीमध्ये प्रचार करणार आहेत. वरळीच्या बीडीडी परिसरामध्ये राणे प्रचार करणार आहेत. वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते शुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत ठाण्यात बाईक रॅली काढण्यात आली होती. ठाण्यातील भीमनगर येथे वंचित बहुजन आघाडीने यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. तसंच पनवेलमध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार प्रीतम म्हात्रे मैदानात उतरले आहेत. भाजप आमदार प्रीतम म्हात्रेंकडनं प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवारांचा त्यांनी प्रचार केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.